नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी मटारची वेगळ्या पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे। अतिशय कमी साहित्यात आणि कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते। आज आपण बघणार आहोत मटारची रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। मटार घेतलेला आहे 1 वाटी। हा ताजा मटार आहे। थंडीच्या दिवसात आता आपल्याला सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतो। 1 कांदा घेतलेला आहे, लसूण आणि हिरवी मिरची, टोमॅटो घेतलेला आहे 1, लसूण घेतलेली आहे थोडी वाटलेली आणि कोथिंबीर। गॅसवर आता आपण तवा ठेवलेला आहे। मिरची आणि लसूण आपण भाजून घेणार आहोत। मिरचीमध्येच आपण हे मटार सुद्धा भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला मटार भाजून घ्यायचा आहे। मटारला आता आपण मिक्सरमधून पल्स मोडवर काढून घेऊया। अशा प्रकारे मी पल्स मोडवर जाडसरच वाटून घेतलेला आहे। गॅसवर आता मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। थोडी मोहरी टाकूया, कढीपत्ता, जिरा, कांदा टाकायचा, लसूण टाकूया, टोमॅटो, आता आपण हे छोले टाकूया याच्यामध्ये, मटार, मटारला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मटारला 5 मिनिटं आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे छान। याच्यामध्ये घालूया अर्धा चम्मच लाल तिखट, 1 छोटा चम्मच गरम मसाला, 1 छोटा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ। मसाले मिक्स केल्यानंतर आपण 1 ग्लास गरम पाणी घालूया। दहा मिनिटं आपण आता मटारला स्लो गॅसवर शिजू देणार आहोत। 10 मिनिटांनंतर आपली मटारची भाजी छान शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। रेडी आहे आपली मटारची भाजी खाण्यासाठी। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।